नमस्कार मंडळी. कुक क्राफ्ट अँड क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. बाहेर पाऊस पडत असो किंवा संध्याकाळची छोटी भूक, चटपटीत चाट खायला कोणाला आवडत नाही? आणि त्यातही जर अशी जिभेवर रेंगाळणारी कुरकुरीत आणि चमचमीत कटोरी चाट घरीच मिळाली तर मग काय बात आहे. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने परफेक्ट हलवाई स्टाईल कुरकुरीत कटोरी कशी बनवायची आणि त्यामध्ये भरायचे चटपटीत स्टफिंग कसे तयार करायचे हे अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण कटोरीसाठी पीठ मळून घेऊया. त्यासाठी इथे मी 2 कप मैदा घेतलेला आहे आणि आपली कटोरी छान कुरकुरीत व्हावी म्हणून यात घालूया 2 मोठे चमचे सुजी म्हणजेच रवा. सोबतच चवीनुसार मीठ आणि पाव चमचा ओवा घालायचा आहे. आता यामध्ये 2 मोठे चमचे गरम तेल घालूया म्हणजेच मोहन घालायचं आहे. तेल गरम असल्यामुळे आधी आपल्याला चमच्याने त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे तेल मैद्याला हाताने अधिक छान चोळून घ्यायचे आहे, ज्यामुळे पीठ हातामध्ये धरल्यावर त्याचा छान मुटका होईल. आता थोडे थोडे पाणी घालत आपल्याला याचे घट्ट पीठ मळून घ्यायचे आहे. पीठ जास्त सैल करू नका, नाहीतर कटोरी मऊ पडू शकते. आता हे पीठ 15 ते 20 मिनिटे झाकून बाजूला ठेवूया. आता वळूया आपल्या चटपटीत स्टफिंग कडे. तर इथे मी पांढरे वाटाणे रात्रभर भिजत ठेवले होते. हे भिजलेले वाटाणे आणि बटाटे मी कुकरला एकत्र लावून छान मऊ शिजवून घेणार आहे. कुकरमध्ये वाटाणे आणि बटाटे बुडतील इतपतच आपल्याला पाणी घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये अगदी चिमूटभर हळद आणि थोडे मीठ घालायचे आहे. आता कुकरचे झाकण लावून मध्यम आचेवर आपल्याला 3 ते 4 शिट्या काढून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपले पांढरे वाटाणे अगदी मऊ आणि छान शिजतील. वाटाणे व्यवस्थित शिजणे हे खूप महत्त्वाचे आहे, तरच आपले स्टफिंग मस्त एकजीव होईल. चला आता बघूया आपले वाटाणे छान शिजले काय. हे बघा, अगदी छान व्यवस्थित शिजलेले आहेत. आता हे गरम असतानाच आपल्याला चमच्याने थोडे मॅश करून घ्यायचे आहे. वाटाणे आणि बटाटे असे एकत्र मॅश केल्यामुळे चाटला अगदी गाड्यावर मिळते ना, तशी स्ट्रीट स्टाईल चव येते. आता हे व्यवस्थित मॅश करून झालेलं आहे. आता यामध्ये आपण घालूया लाल तिखट, भाजलेल्या जिरेची पूड आणि छान चटपटीत चवीसाठी आपल्याला चाट मसाला आणि पांढऱ्या मिठाऐवजी इथे मी काळं मीठ घातलेलं आहे. काळ्या मिठामुळे चाटची चव अप्रतिम लागते. आणि शेवटी वरून घालायचं आहे आपल्याला छान भरपूर ताजी कोथिंबीर. आणि आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि बघा, आपले अगदी चमचमीत आणि तोंडाला रेंगाळणारे वाटाणा बटाट्याचे स्टफिंग तयार आहे. इथे एक छोटीशी टिप सांगते. जेव्हा तुम्ही कटोरीमध्ये हे स्टफिंग भराल ना, तेव्हा हे मिश्रण हलकसं कोमट किंवा रूम टेम्परेचरवर असावं. खूप जास्त गरम स्टफिंग कटोरीत भरू नका, नाहीतर कटोरी खूप लवकर मऊ पडू शकते. 20 मिनिटे झाली आहेत आणि आपलं पीठ सुद्धा छान मुरलेलं आहे. आता या पिठाचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला एक पातळ अशी पुरी लाटून घ्यायची आहे. आता सगळ्यात महत्त्वाची टीप. एका काट्या चमच्याने म्हणजेच फॉर्कने आपल्याला या पुरीवर सगळीकडे छान टोचे मारून घ्यायचे आहेत. यामुळे काय होतं, तळताना आपली पुरी फुगणार नाही आणि वाटीचा आकार परफेक्ट राहील. त्यानंतर एका स्टीलच्या वाटीला आपल्याला बाहेरून तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला ही पुरी छान मागच्या बाजूने व्यवस्थित घट्ट अशी बसवून घ्यायची आहे आणि कडा हाताने आपल्याला दाबून घ्यायच्या आहेत. आणि जर तुम्हाला कटोरीला अगदी व्यवस्थित असा आकार द्यायचा असेल तर काय करायचं, आपली पुरी छान व्यवस्थित सेट करून झाली ना की त्याला चाकूने हलकासा एक कट द्यायचा आणि ज्या वरच्या कडा असतात ना त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत.
आता हे बघा, आपल्या कटोरीला किती छान असा सुंदर आकार आलेला आहे. आता तेल मध्यम गरम करून घेतलेलं आहे. त्यानंतर ही वाटी आपल्याला तेलात सोडायची आहे. मध्यम आचेवर वाटी छान तळून घ्यायची आहे. 1 मिनिटाच्या आतच तुम्ही बघू शकता मैद्याची कटोरी स्टीलच्या वाटीला सोडू लागते. अशा वेळी काय करायचं, चिमट्याने काळजीपूर्वक स्टीलची वाटी आपल्याला बाहेर काढायची आहे. त्यानंतर आता आपल्याला ही जी मैद्याची कटोरी आहे ती आपल्याला दोन्ही आतून आणि बाहेरून छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे. बघा किती सुंदर आणि कुरकुरीत कटोरी तयार झाली आहे. आता येतोय सगळ्यात आवडता भाग म्हणजेच असेंबलिंग. आता एका प्लेटमध्ये या तयार आपल्याला कटोरी ठेवायची आहे. आता यामध्ये सर्वात आधी टाकूया आपले बटाटे आणि चण्याचं स्टफिंग. त्यानंतर वरून घालूया फेटलेले थंड आणि थोडे गोड दही घालायचे आहे. आता घालूया बारीक चिरलेला कांदा आणि थोडं बारीक चिरलेले टोमॅटो. त्यानंतर यामध्ये घालूया आपली आंबट गोड चिंच गुळाची चटणी. त्यानंतर जाईल तिखट पुदिना कोथिंबीरची हिरवी चटणी. शेवटी यावर भरपूर बारीक शेव घालायचे आहे. तुम्ही कुठलेही सेव वापरू शकता, नायलॉन सेव किंवा कुठलेही बारीक सेव. त्यानंतर छान रंगासाठी घालायचे आहे आपल्याला डाळिंबाचे दाणे आणि कोथिंबीर घालून छान सजवूया. वाव, पाहताच क्षणी तोंडाला पाणी सुटले ना. आपली अप्रतिम बाहेर मिळते तशीच चटपटीत कटोरी चाट घरीच तयार आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच पारंपरिक व नवनवीन रेसिपीसाठी कुक क्राफ्ट क्रिएशनला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.